मित्रांनो, राम राम. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या चालू झालेली आहे. प्रत्येक नेता आपापल्या पक्षाची ध्येय धोरणं सांगण्याचा प्रयत्न, मतदारांना प्रलोभन कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करताना आपण बघत असाल. या सगळ्यामध्ये जो तो आपापला पक्ष इतर पक्षापेक्षा कसा वेगळा आहे आणि आम्ही जनतेचं कल्याण कशा प्रकारे चांगलं करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता सगळ्यामध्ये मला एक प्रश्न पडलेला आहे मित्रांनो. हे जे काय टीव्हीवर वेगवेगळ्या नेत्यांच्या मुलाखती दाखवल्या जातात किंवा कोणी मेट्रोमध्ये मुलाखत देतात फडणवीस साहेबांची, कोणी एक ठाकरे बंधू मुलाखत देतात, कोणी त्यांचे राजकुमार आज तकला चावडीमध्ये जाऊन बसतात, गप्पा मारतात आणि कशा प्रकारे आम्ही मुंबईचा विकास करू किंवा इतर आपले आपले जे काय शहर आहे त्या शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा प्रयत्न करू असं सांगण्याचा प्रयत्न करतात, सांगतात. त्यांचं व्हिजन सांगितलं जातं. त्यांच्या जे काही आयडियाज आहे ते जनतेपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला जातो. पण मला सगळ्यांमध्ये एक प्रश्न पडतो मित्रांनो, हे जे काय सगळे भाषणं पाहून किंवा त्यांच्या चर्चा पाहून लोक मतदान करता का हो यांना? म्हणजे जो काही मतदार आहे तो ह्या लोकांकडं जे काय आहे सगळे ऐकून त्यांचं त्या विचारांना प्रभावित होईल कोणी मतदान करत असेल का, असं वाटतं का? जर असं नसेल तर मग हे लोक एवढं प्रचार यंत्रणा टी व्हीवर किंवा याच्यावर हे करतात, त्याचा काही फायदा होतो का? असं म्हणतात की स्थानिक जे काय स्थानिक स्वराज्य संस्था आहे आपल्या, म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, यामध्ये स्थानिक मुद्दे निवडणुकीच्या याच्यामध्ये येतात, नाही का नाही? आमच्या शहराचा विकास कसा केला जाऊ, गटार, पाणी, रस्ते, वीज, शाळा, महाविद्यालय किंवा रुग्णालय, ह्या ज्या काही वेगवेगळ्या सर्वसामान्य जनतेला लागणाऱ्या सोयी आहे, ह्या आपल्या शहरामध्ये कशा प्रकारे उभ्या करण्यात येईल आणि सामान्य जनतेला परवडतील अशा पद्धतीने त्यांचं सगळं कसं नियोजन असेल हे सांगण्याचा प्रयत्न कोणी करताना दिसलं का हो? हे सगळ्या मुलाखती आपण बघितलं, बरोबर आहे की नाही? आता फडणवीस साहेबांची मुलाखत बघितली, यांनी सगळ्यांच्या बघितल्या मी. कोणी मेट्रोवर बोलतं, कोणी कोस्टल रोडवर बोलतं, कोणी काय बोलतं, हे आम्ही केलेले आहे, तुम्ही त्याचं श्रेय घेतात वगैरे. श्रेयवादाची लढाई भाजप आणि उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधूंमध्ये चाललेले आपण बघत असून, हे का नाही? म्हणजे ह्या तू मध्ये जे सामान्य जनतेचे प्रश्न आहे त्यावर कोणी चर्चा करताना दिसतं का? आज प्रत्येक शहरामधली जी ट्रॅफिकची समस्या झालेली आहे का नाही, म्हणजे रस्ते, पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे आणि त्या लोकसंख्येला पूरक अशा सगळ्या सोयीसुविधा, सुखसुविधा हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या देताना आपल्याला दिसतात का? किंवा जे व्यापारी वर्ग आहे सगळेजण, म्हणजे ह्या गोष्टी आपण विचार करतो का? हे जे काही वेगवेगळे भाषणं आपण ऐकतो सगळ्या लोकांची, ते फक्त एकमेकाचे उणे दोने काढताना आपल्याला दिसत नाही का मित्रांनो? तर मी काय महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत नाही, मी ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये राहतो, परंतु विचारतो मी, ग्रामपंचायतमध्ये पण असंच आहे. म्हणजे कोणी भाषणं तिथं काय प्रचार होत नाही, फक्त काही भेटीगाठी होतात, लोकांच्या हे होतात आणि सगळे संबंधावरती निवडणुका राहिलेल्या असतात. स्थानिक 1000-1200 मतदार असतात, तोपर्यंत आपल्या गल्लीतल्याच आपल्या मोहल्ल्यातलाच एखादा उमेदवार उभा राहिलेला असतो आणि त्याची सगळे बॅकग्राऊंड आपल्याला माहीत राहतं. त्यामुळं निवडून आल्यानंतर हा काय काम करणार आहे किंवा काय नाही, आणि आपलं काही अडलं तर सहजगत्या आपण त्याच्याकडे जाऊ शकतो, अशा लोकांना आपण मतदान करू शकतो. परंतु आता महानगरपालिका तर क्षेत्र मोठं येतं आहे की नाही, 15-20 हजार लोकसंख्या, कदाचित 5-5, 10-10, आता मुंबईमध्ये जास्त असेल, कदाचित 50-60 हजारपर्यंत एका वॉर्डची लोकसंख्या असू शकते, मला माहीत नाही. परंतु नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जर धरलं तर 2-2.5-3 हजाराच्या पुढं त्यांचं क्षेत्र नसावं असा अंदाज आहे. तर मग ह्या तेथील स्थानिक प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही राज्य पातळीवरच्या किंवा देश पातळीवरच्या किंवा जागतिक पातळीवरच्या चर्चा करून ह्या निवडणुकीमध्ये काही फायदा आहे का? पटतंय का? बरोबर आहे का नाही? म्हणजे आज तुम्ही मत सांगितलं, मोदींनी हे केलं, ते केलं, अमकं केलं, तमकं केलं, ट्रिपल इंजिनचं गाजावाजा भाजप सरकार करतं, हे झाल्यानंतर आम्ही असं हे करू. परंतु स्थानिक
जो काही प्रश्न आहे, समजा गटारीचा प्रश्न असेल त्या वॉर्डामध्ये, तर ते काय आमदार खासदाराला सांगता येत नाही ना. त्या वॉर्डवर त्या आपल्या नगरसेवकाला किंवा ग्रामपंचायत सदस्यालाच आपण सांगू शकतो. बरोबर आहे की नाही? ते काय ह्या गोष्टी काय आमदार लेव्हल किंवा खासदार लेव्हलवर नसतात. मग असं असून सुद्धा हे असे मुद्दे घेऊन का बरं एकमेकाशी लढतात? आता काल हे ऐकलं मी कोणाचं, राज ठाकरे साहेबांचं, की त्यांनी सांगितलं की बीफ जे काय गाईचं मांस आहे, त्याचा निर्यात करणारा भारत दुसरा का तिसरा देश बनला, असं काहीतरी त्यांचं वक्तव्य होतं. आता त्याचा काय संबंध आहे ह्या निवडणुकीमध्ये? ह्या मुद्द्याचा काय संबंध आहे का? मुंबईमध्ये म्हणा किंवा ते मुंबईमध्ये लढतं म्हणून हे झालं. परंतु महानगरपालिकेमध्ये बीपचा 2 का 3 नंबरवर भारत गेला. त्याचा आणि भाजप सरकारचा काही संबंध आहे का? म्हणजे तुम्ही स्थानिक लोकांच्या प्रश्नापासून किती तुटलेले आहात. तर फडणवीस ते जर बघितलं मी, तर कमीत कमी ते मेट्रोवर किंवा आसपासच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर ते त्यांचं भाषणं आपण पाहिलं असेल की सर्वांगीण विकास, रस्ते, पाणी, सडक, रस्ते, बिजली, सडक. आता बिजलीची समस्या जवळजवळ मिटली आहे, कारण बऱ्याच ठिकाणी 24-24 घंटे लाईट राहते. म्हणजे 4 ते 14 पर्यंत किंवा 2000 ते 14 पर्यंतचा कालावधी आपण बघितला असेल की 6-6, 7-7, 8-8 घंटे लोड शेडिंग असायची. ती समस्या भाजपचं म्हणजे 14 नंतर जवळजवळ मिटल्यासारखी आहे. काही बिघाड झाला तरच 2-3 घंटे लाईट जाऊ शकते, अन्यथा लाईट जातच नाही. असं एकंदरीत आत्ताची परिस्थिती आहे. म्हणजे लाईटची समस्या जवळजवळ मिटलेली आहे. तर त्यात लाईट बिल भरपूर येत आहेत, आहे की नाही? त्याच्यात पण भरपूर गोंधळ झालेले आहे. त्यात आता काय स्मार्ट मीटर लावणार आहे, याच्यातून सामान्य जनतेच्या खिशाला जो काही टास लागणार आहे त्या संदर्भात कोणी बोलतंय का? लाईट ठीक आहे, लाईट तुम्ही 24 तास दिले तर बिल पण येणार, ते काही विषय नाही आपल्याला. बरोबर आहे की नाही? आपण वापरतो म्हणजे ते पैसे आपण द्यायला हरकत नाही, त्याच्याविषयी काही चर्चा नाही. सडक म्हणा, रस्ते, आपल्या गल्लीबोळातले रस्ते किंवा गावातले रस्ते, ट्रॅफिकचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर उद्धव ठाकरे साहेब किंवा राज ठाकरे साहेबांचं आणखीन एक वाक्य ऐकलं की मुंबईमध्ये आता नवीन वाहनाला रजिस्ट्रेशन बंद करावं. चांगली गोष्ट, म्हणजे नवीन वाहनं येऊन देऊ नये रस्त्याला. तर जे आहे ते लोक तेच रस्ते, त्याच वाहनांना रस्ते कमी पडतात. प्रत्येकजण घरातून बाहेर पडलं का गाडीवर जातो, त्यामुळे रस्त्याची अडचण ठीक आहे, म्हणजे ती समस्या सध्या तरी सुटेल असं वाटत नाही. कारण लोकसंख्या वाढतीये, त्या प्रमाणात गाड्यांची संख्या वाढणार आहे, त्या प्रमाणात रस्ते वाढणार नाही, जमीन वाढणार नाही आहे, त्याच्यातच आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. मग त्यात फ्लाय ब्रिज वगैरे वरचे रस्ते ते आलेले, आता मेट्रो आलेले, बुलेट ट्रेन आलेली वगैरे वगैरे, त्या गोष्टी आपल्याला माहिती आहे मित्रांनो. म्हणजे जे काय भाषणं सध्या चालू आहे, त्या भाषणामधून सामान्य जनतेचे प्रश्न सुटणार आहे का, हा माझा खरा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक नेत्याचे भाषणं पहा तुम्ही, एकमेकावर आरोप प्रत्यारोप शिवाय काहीच त्याच्यामध्ये नाही. एक जण म्हणतं मुंबई मराठी माणसांची महाराष्ट्रापासून तोडणार आहे. हे आहे तसं चालू आहे. जसं महाराष्ट्र मुंबईत आली तसापासून ह्या घोषणा चालू आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष असा आरोप करतो की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे, पण ते काय कोणी तोडू शकत नाही, तुटणार नाही. परंतु हा मुद्दा आता मराठी मुद्दा लावून धरला. आता महाराष्ट्रात मराठीच असणार आहे ना, दुसरे कोण असणार आहे? परप्रांतीय लोकांचा मुद्दा मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, तो नाही नाकारता येत नाही. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद ह्या ठिकाणी परप्रांतीय लोकांचे लोंढे येताना आपल्याला दिसतात. त्यांची कोणी विचारपूस करताना पण आपल्याला दिसत नाही. आणि हे कुडलचे आलेले लोक, आता मी सांगतो, माझ्या गावापासून 5-1 किलोमीटर मी दररोज जातो माझ्या धंद्यासाठी. तर एका वावरामध्ये, शेतामध्ये, पडीक शेत आहे रोडच्या कडेला, तिथे जवळजवळ 100-150 लोक रावठ्या टाकून राहतात तिथं. आता हे लोक कुडलचे, कशासाठी आले, काय आले, कामधंदा काय करतात, खरंच त्यांची समस्या आहे का, याची विचारपूस कोण करणार? आता आपण आपल्यासारखं जावं तर नको काही कॉन्ट्रोवर्सी व्हायला, बरोबर आहे की नाही? परंतु जे काही आपण काय म्हणतो अधिकारी लोक, की ज्यांचा थोडासा चालतं प्रशासकीय याच्यामध्ये, किंवा त्यांची उठबस आहे या सगळ्या लोकांमध्ये, पोलीस स्टेशन म्हणा किंवा तहसील कचेरी वगैरे, ह्या लोकांशी त्यांचं आहे. अशा लोकांनी अशी चौकशी करायला लागतात. ते पण रोडला जात असेल, त्यांनी पाहत असेल ना, पण त्यांना असं वाटलं की कुडलचे लोक आहे, वाटतं का नाही? म्हणजे अशा अनेक शहरामध्ये समस्या आहे मित्रांनो. याच्यावर काही प्रश्न आहे नाही, काही उत्तर निघणार आहे का नाही, काहीच नाही.
परंतु आपण यांची भाषणं पाहिले तर ते फक्त एकमेकाचे दुणे काढणं, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं आणि निवडणुकीनंतर परत एकमेकाची गळाभेट घेणं. आपल्याला माहिती असेल कालचा एक व्हिडिओ मोठा व्हायरल होतो. शिंदे साहेब आणि संजय राऊत साहेब यांचे भेटण्याचा, एकमेकाला हातात हात नमस्कार वगैरे, विचारपूस तब्येतीची. म्हणजे पहा, हे मोठे नेते वेळ पडली ते एकमेकांना भेटतात, एकमेकांना घरी जातात, एकमेकांच्या गणपतीला जातात, काय काय सगळं करतात, आहे की नाही. अडीअडचणीत मदत पण करतात. पण हे सामान्य कार्यकर्ते एकमेकावर इतक्या त्वेषाने लढतात, खून पाडण्यापर्यंत जातात. बघितलं आपण आता त्याच्यामध्ये. म्हणजे याची पण कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. म्हणजे आपसात जर तुम्ही आरोप प्रत्यारोप करत असाल, आता आपण बघितलं सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी अजितदादा पवार आणि फडणवीस साहेबांचा पक्ष भाजप यांच्यात किती मोठे आरोप प्रत्यारोप चालू आहे पुण्यामध्ये. परंतु सत्य तर ते एकत्रच आहे. म्हणजे सामान्य जनतेला इतकं गृहीत धरलेलं आहे मित्रांनो या लोकांनी, की आम्ही काही बोला काही करा तरी सामान्य जनता काहीच फरक पडत म्हणजे काही करू शकत नाही असं त्यांना वाटतं का. सगळ्या मतदारांनी सावध व्हायला पाहिजे. हे सगळे आपली जी काही समस्या आहे ना मित्रांनो, जो कोणी उमेदवार निवडून देईल कोणत्या पक्षाचा असो त्याला तुम्ही मतदान करा, असं तर माझं स्पष्ट मत आहे. की मी हक्काने जाऊन त्या उमेदवाराला सांगू शकतो, भाऊ आपल्या मोहल्ल्याची अशी अशी समस्या आहे, लाईटची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, किंवा रुग्णालयाची समस्या आहे, शाळेची समस्या आहे, मुलांना यायला जायला अडचण होते, ट्रॅफिकची समस्या आहे. या समस्या सहजगत्या त्या कॉर्पोरेटर जवळ जाऊन आपण मांडता येईल का, अशाच उमेदवाराला मित्रांनो मत करा. आता जे कोणी महानगरपालिकेमध्ये मतदान करणार त्यांच्यासाठी मी म्हणतोय, आणि यांचे आरोप प्रत्यारोपकडे दुर्लक्ष करा. ते फक्त मनोरंजन म्हणून पहा, आणि हे नंतर एकच होणार आहे. म्हणजे वर काही असू, आज किती बोलत असले तरी सत्तेसाठी ते एकत्र येऊ शकतात. अनेक ठिकाणी पाहिलं, जी काही एम आहे असोद्दे नावेसीची, त्याच्याबरोबर भाजपची युती झाली म्हणतात, काँग्रेस भाजपची युती झाली म्हणतात अंबरनाथला, बरोबर आहे की नाही. म्हणजे काही होऊ शकतं. त्यामुळं सामान्य जनतेने सत्सद्विवेकबुद्धीने आपलं मतदान करावं अशीच मला वाटतं मित्रांनो. या लोकांच्या भाषणाकडे दुर्लक्ष करावं. सगळ्यांच्याच जे काही मोठे मोठे नेते ते एकमेकाला आरोप प्रत्यारोप करतील, खालच्या थरापर्यंत जातील आणि रात्री एकत्र येऊन पार्टी करतील. त्यामुळे आपण सावध राहावं, आपण आपलं पाहावं असंच मला वाटतं मित्रांनो. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.